तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव आणि आपण आज ऊसाला ठिबक कसं आथरायचं त्याची माहिती घेणार आणि अगदी एका माणसाने ठिबक कसं आथरायचं त्याची माहिती सांगणार आहे मित्रांनो। आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण एक कॅरेट घेतलेला आहे आणि कॅरेटमध्ये ठिबकचं बंडल ठेवलेलं आहे। कारण की मित्रांनो, जर पाहिलं तर इथे एक माणूस उभं राहतं आणि तिकडे एक माणूस ओढत जातं, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काही खर्च लागणार नाही, काही नाही। एक कॅरेट आणायचं गावातून कुठूनही आणि हे कॅरेट आणल्यानंतर मित्रांनो, हे कॅरेटला काय करायचं, या होलमधून घालून घ्यायचं। या होलमधून घातल्यानंतर मित्रांनो डायरेक्टली ओढायचं, ठिबकचं बंडल निसटणार नाही, काहीच नाही। हे असेच, कारण की मित्रांनो जर ठिबक आथरायचं असेल तर आपल्याला अवघे 2 जणे लागतात आणि त्यांना पण खूप स्लो जाणं लागतं। याने तुम्ही कितीही जोरात ओढा, ते निसटणार नाही, न सरकणार नाही, ना गुतागुत होणार। त्याच्यामुळे मित्रांनो हे बघू शकता, ऊसाला आपण ठिबक केलेलं आहे आणि आता नेमकंच आथरायला चालू केलेलं आहे। हे बघू शकता, आम्ही आता ऊसाला ठिबक आथरणार आहे। आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकण्यात येईल। तर चला मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू।